चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडीसाठी येत्या 5 मार्च रोजी होणाऱ्या विशेष सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापलंय। स्थायी समितीत स्थान मिळवण्यासाठी नगरसेवकांनी आता पक्ष नेत्यांकडे लॉबिंग सुरू केली असून सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंमध्ये संख्याबळ समसमान असल्यानं राजकीय समीकरणं अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत। चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी येत्या 5 मार्च रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे मनपातील राजकारणाला पुन्हा एकदा वेग आलाय। सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे 6 आणि शिवसेना ठाकरे गटाचे 2 असे मिळून सत्ताधारी आघाडीकडे एकूण 8 सदस्य स्थायी समितीत असणार आहे, तर काँग्रेसचे 7 आणि जनविकास सेनेचा 1 असा मिळून काँग्रेस आणि मित्र पक्षांकडे देखील 8 सदस्य असतील। त्यामुळे स्थायी समितीत समसमान संख्याबळाचं चित्र दिसत आहे। दरम्यान भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील अंतर्गत गटबाजी यावेळी कोणतं वळण घेते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। भाजपमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार गटातील मतभेद, तर काँग्रेसमध्ये आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर गटातील राजकीय संघर्ष उघड आहे। त्यामुळे स्थायी समितीसाठी कुणाची नावं अंतिम होतात आणि कुणाचा पत्ता कट होतो याबाबत उत्सुकता वाढली आहे। महापौर पदाची संधी गमावल्यानंतर काँग्रेस आता स्थायी समितीसाठी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे भाजपकडून स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेनेला देण्याचं आश्वासन महापौर निवडणुकीदरम्यान देण्यात आलं होतं। त्यामुळे आता येणाऱ्या 5 मार्च रोजी निश्चित होणाऱ्या स्थायी समिती सदस्यांच्या नावांवरून पुढील राजकीय घडामोडी काय होतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय।